नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण जात आहोत उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी। तर या ब्लॉगमध्ये आपण प्रयागराज येथे जात असताना आलेले अनुभव आणि कुंभमेळ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तरीके पे बोल रहा हूँ, प्यार से बैक करो गाड़ी, कहीं नहीं लगाओगे, अंदर डालो, चलो अंदर डालो, नहीं खड़ी करोगे यहाँ गाड़ी अंदर, वहाँ जहाँ पे लाओ वहीं ले चलो, लेकिन हुज्जतबाजी मत करो। अभी हम तरीके पे पेश आ रहे हैं, प्रयागराज जा रहे हो, श्रद्धालु हो, ठीक है, उसी तरीके पे रीवा भी गाड़ी नहीं जा पाएगी अभी। चलो यहाँ खड़ी करो, क्या कर रहे हैं, चलो पार्किंग करो। गाड़ियाँ इसलिए रोकी गई, शहर में वहाँ पर अब इनकी बंद है। हम लोग को 12 घंटे लगा था शहर में बाहर निकलने में, लेकिन गौरव का विषय ये है कि पूरा भारत आज माँ गंगा मैया ने सबको एक कर दिया। इन सारे भाइयों की आप सुविधा दो तो पाटिल जी, जी इन सबका सहयोग करो। वहाँ बताइए आप स्थिति कैसे है? खूब भीड़ है, लेकिन यही सत्य सनातन की ताकत है। और जाएंगे नहीं जाएंगे, कष्ट होगा, 10-12 घंटे का आपको एक्स्ट्रा लग सकता है, लेकिन मुझे तो इस बात में आत्मिक रूप से गर्व फील हो रहा है कि गंगा मैया ने भारत के इस पूरे परिवार को एक कर दिया। 1.5 घंटे से मैं यहाँ तक की गाड़ी आती, ये गाड़ी आगे आई कहाँ से? फिर ये गाड़ी आगे आई कहाँ से? वो छोड़ दीजिए ना, यहाँ से आई ना गाड़ी, ये गाड़ियाँ नहीं थी, ये गाड़ियाँ नहीं। वाजेपर्यंत आम्ही 180 किलोमीटर प्रयागराज होतं, परंतु पोलिसांनी डायरेक्ट नाकाबंदी केली होती आणि चित्रकूट मार्गे सगळा प्रवास फिरवला होता त्यांनी। पण आम्ही पण शातीर, आम्ही इथले लोकल गावामधून प्रवास खडतर प्रवास करत आम्ही आता फायनली प्रयागराजच्या दिशेने चाललो आहोत। आणि जवळपास आता आम्हाला इथून प्रयागराज 40 किलोमीटर दाखवत आहे आणि पोहोचलोय आम्ही जवळपास। म्हणजे आता बघूया पुढे कशी परिस्थिती असणार आहे ते आपल्याला पुढे समजेलच, परंतु पोलिसांनी जो आम्हाला मार्ग सांगितला होता चित्रकूट मार्गे, आमचा 180च्या ऐवजी 300 किलोमीटर प्रवास वाढत होता। तर जाऊया, आपली गँग आहे ते सगळी बोर झालेली आहे थोडे, पण तिथेच गेल्यानंतर म्हणजे जे आपण ज्याच्यासाठी जातोय, कारण की 144 वर्षानंतर हा मुहूर्त आलाय आणि आपण हा मुहूर्त चुकवला नाही पाहिजे म्हणून आपण जातोय प्रयागराजला। मी ड्रायव्हिंग करतोय, त्यामुळे आता पुढचा प्रवास मी तुम्हाला पुढे दाखवतोय। तर चला जाऊया आणि बघूया काय स्थिती आहे प्रयागराज मध्ये सध्या। प्रयागराज कितना है? प्रयागराज यहाँ से 35 किलोमीटर आपको पड़ेगा। आप बेस्ट खाना आपको यहाँ से पूरे यूपी में यहाँ से बेस्ट आपको खाना कहीं नहीं मिल सकता। आगे कितना ट्रैफिक वगैरह है क्या? ट्रैफिक यहाँ से पड़ेगा आपको कितना? 20 किलोमीटर पर। अभी नहावन की वजह से ट्रैफिक आपको आगे से 20 किलोमीटर पड़ेगा। इथून जवळच शांतीनगर आहे, तिथेपर्यंत पोहोचलोय आणि प्रयागराज इथून 30 किलोमीटर दाखवत आहे। आणि फायनली म्हणजे आम्ही जवळ जसं महाकुंभ मेला आहे तिथपर्यंत जवळजवळ येत चाललोय आणि आमची उत्सुकता वाढत चाललेली आहे। गँग थोडी थकलेली आहे आणि आज आम्ही एवढं सॅक्रिफाईस केलं। आज एकादशी आहे आणि कोणी जेवलं वगैरे नाही आहे, सकाळी एक पराठा खाल्ला होता त्याच्यावरती आणि कावळे ओरडून मेले त्यांच्या पोटात, असं बोलत आहे। तर जवळपास 36 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो, 4 तासमध्ये आराम केला गाडी साईडला लावून आणि एवढ्या कठीण परिश्रमातून चाललो आता आम्ही आरेल घाटावर चाललो। तिथून आपण बोटिंग त्रिवेणी संगमला जाणार आहोत। तर आपल्याबरोबर ही गँग आहे आणि आता सकाळचे किती वाजलेत? 5 वाजायला आलेत, 4:54 झालेले आहेत। आणि तर पुढे घाटावर किती गर्दी वगैरे आहे, कारण की आज संडे आहे आणि खूप गर्दी असणार आहे। आणि म्हणजे तुम्ही विचार करू शकता 36 आवर्स आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो, तर किती स्ट्रगल आहे हा। पण 144 वर्षातून कुंभमेळा येते, तर इतना तो बनता है यार मेरे दोस्त। तो चला जाऊया आणि बघूया घाटावरती। तर आता आमचं नशीब पण एवढं खराब आहे की आम्ही जी आता ई रिक्षा हायर केली होती ती सुद्धा पंक्चर झालेली आहे। तिकडे आपण कार लावलेली आहे साईडला रोडच्या, कार पण पंक्चर झालेली आहे। म्हणजे एवढे आपले नशीब बेकार आहेत। आता बघूया गंगा नदीमध्ये जर आपण स्नान केल्यानंतर हे काही चेंज होत आहे का आपल्या आयुष्यात।
संगम आहे तिथेच आपण जातोय, परंतु आपण पहिले आर्यल घाटावर जाणार आहोत. आर्यल घाटावरून तिथे बोट वगैरे असतात, त्याचे चार्जेस मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि बोट करून आपण त्रिवेणी संगमवर जाणार आहोत. तर अशा प्रकारे आपली गँग आहे. आणि आता जवळपास 5:15 वाजलेले आहेत आणि तुम्ही पब्लिक बघू शकता. आत्ताच एवढी खूप अशी पब्लिक चालू झाली आहे आणि घाटावर तर खूप पब्लिक असणार आहे आणि स्ट्रगल आहे आपला. पण बरं इथून आलो असतो आपण. हां 1 किलोमीटर एका अख्खा गोल राऊंड मारून आलो. तर पब्लिक आमची थोडी परेशान आहे, पण आता गंगामध्ये पाप धुवायच्या उद्देशाने जे आलेत आता. तर चला जाऊया आणि पुढचे अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपली जी सनातन संस्कृती आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतच राहील. तर चला जाऊया आणि घाटावर काय परिस्थिती आहे ते बघूया. हे बघ इथं असेल बघ. 6 वाजायला आलेले आहेत सकाळचे आणि आपण जे गंगा घाट आहे चंद्रद्वार तिथे पहिलाच द्वार आहे हा. आणि इथे आपण येऊन पोहोचलेलं आहे. तुम्ही मागे बघू शकता खूप सारी पब्लिक आहे इकडे. खूप रश आज संडे पण आहे. आणि तर आपण जाऊया आणि आता घाटावरती आपण गंगा स्नान करणार आहोत. त्यानंतर बोटीने जाऊन आपण आर्यल घाट आहे आणि आर्यल घाटावरून आपण बोटी तुम्ही तिकडे पाण्यात व्हिडिओमध्ये कदाचित दिसणार नाही आहेत, परंतु तिथे बोटीने आपण जो त्रिवेणी संगम आहे तिथे 3 नद्यांचा संगम होतो तिथे बोटीने जाऊन तिथे जो खरा संगम आहे तिथे पण जाणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे ते दाखवतो. मित्रांनो आता आपण आर्यल घाटावरून जो बोटी पकडतात तिथून बोट पकडलेली आहे आणि त्याचे चार्जेस मी तुम्हाला सांगणार नाही आहे कारण की ते गुपित आहे आमचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल मी चार्जेस. तर ही आपली गँग आहे इकडे. लाईफ जॅकेट वगैरे देत आहेत दादा लोक. आणि तर जाताना आपण त्रिवेणी संगमवर जाणार आहोत. तिथे आंघोळ वगैरे करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो आपला काही कार्यक्रम असेल मी तुम्हाला पुढे अपडेट देतोय. तर चला जाऊया आता. कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे देव आणि दैत्य अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी अमृत कलश बाहेर आला, पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो कळस घेऊन पळू लागले. तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि ते थेंब ज्या ठिकाणी पडले ती ठिकाणं म्हणजे हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. म्हणून त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळ्याच्या तारखा या खगोलीय घटकांवर आधारित आहेत. गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे. जेव्हा गुरुग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि मग सूर्यग्रह मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो. आणि गुरुग्रहाच्या कक्षेला 12 वर्षांचा कालावधी लागतो. म्हणूनच दर 12 वर्षांनी हा कुंभमेळा आयोजित केला जातो. 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्ण कुंभमेळा म्हटला जातो. आणि हा प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी दर 12 वर्षांनी भरतो. तर महाकुंभमेळा हा फक्त प्रयागराजमध्ये दर 144 वर्षांनी भरला जातो. आणि तो योग यंदा म्हणजेच 2025 रोजी आला आहे. आणि अर्धकुंभमेळा हा दर 6 वर्षांनी फक्त 2 ठिकाणी म्हणजेच हरिद्वार आणि प्रयागराज येथे भरतो. तर आपण आता त्रिवेणी संगमला आलेलो आहोत आणि इथून आर्यल घाटावरून आपण बोट पकडली आणि बोटने आपल्याला इथे आणून सोडलं आहे. आता आपण इथे गंगा आणि यमुनाच्या नद्या आहेत त्यांचा संगम होतो आणि या ठिकाणी आता आपण स्नान करणार आहोत. कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण आणि श्रद्धाळू यांची आत्मशुद्धीची एक संधी. अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं. कुंभमेळा म्हणजे साधू संत, भक्तगण, गुरु, श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक मोठं असं केंद्र आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर, एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं
तुमचं स्वागत करीत आहे. आणि आता आपण आहोत प्रयागराज येथील जो गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं. आणि रामायण महाभारतात या संगमात स्नान केल्याने स्वर्गप्राप्ती होते, मोक्ष मिळते, ज्ञानप्राप्ती होते, अशा अनेक भक्तांच्या धारणा आहेत. आणि जो 2025 रोजी जो प्रयाग येथे जो महाकुंभ मेळा भरला आहे तो 144 वर्षांनी त्याचा योग आलेला आहे. आणि आपण खरंच लकी आहोत की आपल्या पिढीला हा जो सुवर्ण योग आहे तो आपल्याला अनुभवता आलेला आहे. आणि आपण म्हणून जो प्रयाग येथील गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा जो त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेलो आहोत. तर खूप गर्दी आहे. 13 जानेवारीला या महाकुंभची चालू झाला होता आणि 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीपर्यंत हा कुंभ मेळा असाच राहणार आहे. आणि याशिवाय जी आता मौनी अमावस्या झाली त्यावेळेस खूप या ठिकाणी रश होती. आज देखील खूप रश आहे. तर इकडनं आरेल बीचवरून आपण बोटने या ठिकाणी जो गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम होतो त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आखाडे आहेत, अनेक साधू महापुरुष या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या आखाड्यांना सुद्धा आपण आता पुढे भेट देणार आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मानवी मेळावा आहे. असं म्हटलं जातं की 48 दिवसांच्या या कालावधीमध्ये कोट्यावधी यात्रेकरू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि जगभरातील भाविक प्रामुख्याने साधू, साध्वी, तपस्वी, यात्रेकरू इत्यादी या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत असतात. आणि आम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहोत की आम्हाला या कुंभमेळ्याचा योग अनुभवता आला. इसका वीडियो बनवाना, नाड़ी फोड़ के भाग देगा, सुन के भाई रे कस्तुरी ये हाथ में घसी है तो सुगंध ही सच्ची है. कटे कस्तूरी मिलने पड़ी है, गेली इतनी कस्तूरी मिले के नहीं दीदी. वो एक तो रुद्राक्ष है दीदी. आप पहले घोड़े की ट्रेनिंग किए जी? कहाँ से? दिल्ली से जी। वो इलेक्ट्रॉनिक करने के बाद ये संन्यास दीक्षा ली। सन्यासी। हाँ, मेरी गुरु परंपरा में मेरे से पहले पूर्व की मेरी 4 पीढ़ियाँ हुई हैं जो निरंजनी अखाड़े से एसोसिएट थे और उन्हीं की परंपरा में आगे हम जो है वो निरंजनी अखाड़े के साथ हैं। तो देख सकते हैं बाबा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग किए हुए हैं दिल्ली से, उसके बाद इन्होंने संन्यास ले लिया है। तो क्या बाबा बहुत सारे लोग ऐसे कर रहे हैं, तो क्या ये कोई गलत चीज़ तो नहीं है, लोग कर सकते हैं? देखिए, ये तो प्रारब्ध की बात है, क्योंकि अगर कोई ये कहे कि मैं सन्यासी बन जाऊँ या दिगंबर बन जाऊँ तो उसके प्रारब्ध में होगा तभी वो बन सकता है। दर्शनों के लिए हरि ललायत रहते हैं वैकुंठ धाम में, जिनके लिए गंगा, यमुना, सरस्वती जैसा तीर्थ ललायत रहता है कि कब महात्मा आए और मेरे किनारे पे वास करें, मेरे में स्नान करें तो मेरे भी पाप जो है वो खंडित हो। गंगा को पावन करने की क्षमता भी जो है वो महात्माओं में है, तो महात्मा खुश क्यों नहीं हो गए? ये संसार से सबसे बड़ी खुशी है। कुंभमेळ्यात संपूर्ण भारतातील साधू आणि संत येतात. हे साधू कोणत्या ना कोणत्या आखाड्याशी संबंधित असतात. येथील साधूंच्या आखाड्यांची परंपरा अद्वितीय आहे. आखाड्यांशी संबंधित बहुतेक साधू संन्यासी शास्त्रे आणि शस्त्र यांच्यामध्ये पारंगत असतात. कुंभमेळ्यात एका आखाड्यातील सर्व साधू एकाच ठिकाणी राहतात. तेथे ते आपापसात चर्चा करतात आणि भविष्यातील योजना ठरवत असतात.
काही काळ तर जेव्हा मुघलांनी आक्रमणं केली होती तेव्हा याच नागा साधू आणि दशनामी संन्यासांनी एकत्रित येऊन धर्माचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले होते. मित्रांनो, तुम्ही आता रिअल मध्ये फील करू शकता की महाकुंभ काय असतं. आता हे लोक सगळे आरतीसाठी जमलेले इथे, गंगा आरती होईल इथे. या कुंभमेळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा पवित्र संगम. आणि याच गंगा नदीचा जो पृथ्वीवरती उगम झालेला आहे किंवा पृथ्वीवर कशी अवतरली त्याचं चित्रदालन या कुंभमेळ्यात सादरीकरण केलं होतं आणि ते देखील खरोखर बघण्यासारखं होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बनवत असताना नकळत माझ्याकडून काही जर चुकी झाली असेल तर क्षमा असावी. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव.